रात दिवस तुझा का ध्यास लागला मना, मनात माझ्या तुझीच मूर्ती सांगू मी कुणा. रात दिवस तुझा का ध्यास लागला मना, मनात माझ्या तुझीच मूर्ती सांगू मी कुणा. प्रेमाच्या जाळ्यामध्ये केलं तू ग बंदी, पोरी सोडू नको ही संधी, करू इश्काची जुगल बंदी. पोरी सोडू नको ही संधी, करू इश्काची जुगल बंदी. मायला आबा, एवढ्या खोपच्यात कशाला घेऊन आले तुम्ही? सारखं खोपच्यातच घेऊन येता. अरे काही सिक्रेट बोलायचं असेल तर खोपच्यातच आणलं पाहिजे ना. बरं, आपल्या गोष्टी काय अशा ओपन बोलण्यासारख्या नसतात ना. हाय खरंय, पण काय झालंय काय? त्या शेखऱ्याच्या बापाची डेड बॉडी घावली नाही काय, त्याचं टेन्शन आलंय मला. अरे पण तुमच्याच माणसांनी बंदोबस्त केलता ना त्याचा. भाई हारू घ्यायला. हे गपरे दाढी, कूल डाऊन. काय रे, काय झालं नेमकं? अहो मालक, ती संपतनं बॉडी पुरली होती, त्याच्यावर तो नारळाचं झाडच लावायचं विसरला आणि ती कुत्र्यानं उकारली आणि पोलिसांना सापडली बॉडी. मायला त्या संपेच्या बी. तो शहाणा, तू दीड शहाणा. बर, तर मी काय सांगतोय ना ते नीट आहे का? बोला. त्या शेखऱ्याच्या घरी जायचं, त्याचं सांत्वन करायचं. कोणी? मी? नाही 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 आबा, आपल्याला तसलं जमणार नाही. म्हणजे मीच मारायचं आणि मीच परत जायचं वय. मागच्या वेळेस मी त्या सरपंचाला मारलं आणि त्याला भेटायला जा म्हणले. हे काय आपल्याला पटत नाही राव. आता मला सांग, हा, शेखऱ्याला पैसे कुणी दिले होते? तुम्हीच दिलता की. त्याला दोपाटला कुणी? मीच. मग संशय आपल्यावरतीच येणार ना. हा खरंय. मग तो येऊ नये म्हणून त्याचं सांत्वन करायला आपण जायचं. नाही नाही आबा, तुम्हाला सांगतो, एक तर मी ताट मानेन त्याला खाना खाना मारलाय आणि मान खाली घालून त्याला आता सांत्वन करायला हो का? हे आपल्या रक्तात नाही, जमणारच नाही. तुम्हाला सांगतो. अरे बाबा, हीच तर गेम असती, हेच राजकारण असतं. कसं कळत नाही तुला? नाही नाही आबा, एवढ्या वारीला तुम्ही जावा, आपल्याला जमणार नाही. बर ठीक आहे बाबा, काय एकामुळे सगळे जाणाला नको जायला ना. हा नाही जात तू, आम्ही जातो. हा चल रे संग्राम, चल. चालतंय. अरे भाई गेलो असतो ना आपण. अरे का बसा रे. हो ना, संगीला भेटायला भेटेल ना वेळ. अरे गप, मायला त्या संगीची आठवण. मायला चला चला. तुम्ही बाहेर थांबायचं काय? शेखर. शेखर, सरपंच. नमस्कार सरपंच. हे बघ शेखर, तुझ्या वडिलांचा खून झाल्याचं कळालं, खूप वाईट वाटलं. पण खरं म्हणजे असं नव्हतं व्हायला पाहिजे रे. एवढं प्रामाणिक माणसं, हे वडिलांसारखा प्रामाणिक माणूस अख्ख्या गावात नाही बघ. त्याच्यासारखाचा खून होतो म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे. शेवटी देवापुढं आपण काही करू शकत नाही. सरपंच साहेब, तुम्हाला मागं सांगितलं होतं मी, त्या भुजंगरावचा हात आहे याच्यामध्ये. अरे तू म्हणतो ते सगळं खरं आहे, जरी असलं तरी पण शेवटी कसं आहे बघ, कोणावर संशयावरून आपण असं बोट ठेवू शकत नाही, हे का नाही? पण तू काय काळजी करू नको, आपण आमदार साहेबांशी बोलतो आणि ते PI बरोबर फोन करून याची खडानखाडा चौकशी करतील. शेखर, तू आता काळजी करू नको. सरपंच साहेबांनी लक्ष घातले ना, 101% तुला नाही मिळत. बरं येतो. हां, शेखरच्या वडिलांचं लय वाईट झालं का? हो रे, असं व्हायला नको होतं. हा ना, 2-4 दिवसापूर्वी भेटलं होतं का शेखर. सांगत होता मला, माझं म्हातारं गायब झाले, माझं म्हातारं गायब झाले. मी म्हणले येईन आज ना उद्या, कुठं जाते म्हातारं. पण मला काय माहिती होतं ग, त्याच्या म्हाताऱ्याच्या जागी त्याची डेड बॉडी येईल म्हणून. पण त्यांनी खूप चांगली माणसं होती रे. हा ना, एवढ्या लांब गावावरून आलते पोटं पाणी भरायला आणि त्यांच्यासोबत असं झालं. तो माणूस कधी कोणाची एकात नाही, दोनात नाही आणि त्यांच्याबरोबरच असं झालंय. पण ह्यावरती पोलीस एन्क्वायरी व्हायलाच पाहिजे. हा, व्हायला पाहिजे. तेव्हाच त्यांच्या घरच्यांना नाही मिळणार बघ.
ते तर आहे. बरं तू आमदार आले तेव्हा घरी का नाही आलास? अरे हा 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 ग तेव्हा झालं असं, मी निघायच्या टायमाला एक मुंबईची पार्टी आली ग, आणि ते आले म्हणले आम्हाला पक्ष्यांचा फोटो काढायचा आहे. मी म्हणलं आहो आम्हाला जायचं आहे, मला जरा अर्जंट आहे. पण त्यांनी लय रिक्वेस्ट केली ग, त्यामुळे माझा नाही इलाज झाला, मग मला गेलो त्यांच्यासोबत. माझ्यापेक्षा तुला ते महत्वाचे आहेत का? अगं नाही, तू महत्वाची आहे, पण त्यांनी पण रिक्वेस्ट केली ग. तू काही बोलूच नको. अगं थांब थांब, आओ आओ बाई, सॉरी सॉरी सॉरी, परत असं नाही करणार परत कधी, ठीक आहे? नक्की? अगं 100%. हाच बरं एकदा, हाच की. चल. होय हर्षा, तुमच्याला का मोठ्या माणसाची लई लपडी असते बरं. पत्र्याची थाळी काय लावली, झाडाची खोडं काय टाकली ती, त्याच्या पाय ठेव का असं बाहुबली सारखं. अरे बावळटा, ते कसं गार्डन मध्ये संध्याकाळी बसण्यासाठी वगैरे काहीतरी आपलं डिझाईन म्हणून ते केलेलं आहे. का आपलं पैसे कुठं लावायचं म्हणून कुठं हो, बरं मी काय म्हणतो, तुम्हाला समजलं का काल रात्री त्या वडगावमध्ये एक डेड बॉडी सापडली. कोणा सरपंचाची? तुझ्या यायला कधी पण काय रे फालतू सारखं बोलतो. काय सॉरी सॉरी, तो काय मस्करीचा विषय का? कोणाची सापडली? बरं कोणाची सापडली? अरे पप्पांना काहीतरी कॉल आला होता की कोणाची तरी डेड बॉडी सापडली, करून कोणतरी मजूर आहे गरीब बिचारा, त्याची डेड बॉडी सापडली. तर अरे पण कोणी मारलं त्याला? कोणी मर्डर केला त्याचा? कोणी काय तुला माहित नाही का? तो कोण रे? उसाचा फड आपला भुजंगराव भोकरे. मला 100% खात्री आहे भाई की त्यांनीच ही मर्डर टाकली असणार करून. अरे जो त्या सरपंच सारख्या साध्या माणसाचं ऍक्सिडेंट घडू शकतो, तो अशा गोरगरिबांना का नाही मारणार रे? अरे पण बरं झालं आपण त्या दिवशी त्याला मारला. एक नंबर काम लई धुतला आपण त्याला. हा ना, तो त्या लायकीचाच आहे. त्याला ना त्याला मारलं ते आपण लय बरं केलं. अरे मी काय म्हणतो आहे की ती वडगावला का लयच खूप खरगाव आहे का? तू काय तर मर्डर काय होते, दलाली काय होती, काय वसुली काय होती, ते जायला आपण वडगावला जायला नको इथून पुढे. अरे त्या दिवशी ते भुजंगरावला आपण हाणला ना, आपली चूक झाली. त्याला हाणायला नव्हता पाहिजे, त्याचा डायरेक्ट मर्डरच टाकायला पाहिजे होता. माहितीये एका झपाड्या दाडवा करीन काय तर आबाड बोलत जाऊ नको. ये बडे बाप क्या औलाद आहे, निघाल बाहेर. आपण सामान्य बाप की विकारी औलाद आहे. आपल्याला चक्की पिसिंग वाल्या काहीतरी फालतूच्या गोष्टी बोलत नको जाऊ. हे बघ, शासन आहे, त्या भुजंगरावाला जीव मिळायची ना ती सजा मिळेल. या असल्या फालतू गोष्टी आपण नाही करू शकत. पण मारलं तेवढ्यापर्यंत ठीक होतं. चला पप्पा याचा पण टाइम झालाय, जाऊया फ्रेश होऊयात. चालला मर्डर करायला चाललाय. हा ना, हा इथं बसून त्या दिवशी कुत्राला बघून पळाला होता आणि आता प्रे मर्डर करायला चाललाय. ती भुजंगराव डसल आपल्या बुद्धद्वाराला. कशाला ठेवतो मग? मग कसं वाटलं महाबळेश्वर? हा, कसलं काय ते महाबळेश्वर? काय दाखवलं सा? नुसतं ते हॉटेल आणि ती रूम, हॉटेल आणि ती रूम. ते तर इथं पण होतं. कशाला जायला पाहिजे होतं त्या महाबळेश्वरला? अहो पण तिथं गादी होती ना गुबगुबीत, गुलाबी थंडी आहे का इकडं? हा, थंडीत करायची मजाच वेगळी असते. हा हा हा, जोक जोक मारला हो, हसा की जरा. काय तुमचं हसणं ऐकून आमचं हसणंच जाते. अरे बाप रे, वा वा वा, कपडे मात्र झाक घातले तर बरं का, सुंदर आहे. हा, अरे शँडल पण मॅचिंग. वा 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 वा, काय म्हणतात का याला? झगा, तुझा झगा ग झगा ग वाऱ्यावर उडतो, इथं उडून देऊ नको, पटांगणे सगळे बघतील. हा हा हा, जोक जोक मारला ग. तुमचा जोक आणि तुम्ही, दुसरं काही येतच नाही तुम्हाला. काय नाराज झालं का काय माणूस? हा, अगं इकडं बाकी जरा. हा, आता काय इथं सगळं पटांगण आहे, कोणीतरी बघन, जरा एखादा किस दे की. तुला दुसरं काही सुचतच नाही का? तेव्हा बघावं तेव्हा अगं ये ना, ये जरा ये. नाही, नाही. फक्त एक एक एक. ये का जा, हा, ये का. हा, ये जवळ जवळ ये. हा, हा. अरे उठ, कोण आहे रे हा? याच्या आईला उठ, मायकल. अरे धाडी काय रे, उठ उठ. अरे भाई, वहिनी नंबर 13च्या पाया पडत तू. काय? 13 नाही 14. अरे गपकी रे मायला. हे अरे काय झालं कुत्र्यावानी पळायला? हा, अरे लल्लन भाई, त्या खालच्या आळीतल्या पक्यांनी आपल्या दाढीला असा बक बुक फक फुक तिथून भेटल तिथून रेटला. अरे बाप रे, होय रे दाढी. हा, अरे तुला मारला का बलात्कार केले त्याने तुझ्यावर? कसलं वर्णन केलं ह्याने?
असू दे कुठं मारलं बघू मला इथं मारलं, अजून इथं मारलं, इथं मारलं, इथं पण लय मारलं मला. अरे बापरे तिकडे कशाला झक मारायला गेलता रे टपरीवर गेलतो चहा प्यायला. अरे पण मी नसताना कशाला त्यांच्या एरियात घुसायचं म्हणलं जाऊ असंच आपलं थोडा वेळ. आणि होय रे मायकल ह्याला इतका महाराष्ट्रावर तो कुठं होतास भाई ते 4-5 जण होते ना, मग मी थोडा घाबरलो आणि खाली बसलो. मायला तुझ्या पोटाराने हाणायला पाहिजे तुला तर. मायला खुशाल तोंडवर काढून म्हणतोय खाली लपून बसलो. असू दे मायला त्या पक्याच्या हलन भोगऱ्याच्या माणसाला हात लावतो रे. चला रे चला त्याच्याकडे बघू. आलो का मी जरा मिटून. चला तिच्या आयला चला. कसं आहे, आमदार साहेबांच्या कानावर घातलं ना, साहेब त्यांच्या पद्धतीने तपास करत म्हणजे आपलं टेन्शन जाईल. नमस्ते नमस्ते सरपंच. नमस्ते शिवराव. काय ठणठणी हो आज आमचा माणूस. आनंद वाटला. बसा बसा बसा. थँक्यू. एकदम व्यवस्थित ना. हो एकदम एकदम. म्हणजे देशपांडे डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली. हां त्यांची क्या बात आहे. चांगले डॉक्टर आहेत. शबुराव आहे तुमच्याबरोबर सावलीसारखे. काळजी घेतली भरपूर आहे. अजूनमधून जरा पाय दुखतो नाही असं नाही, बरं बरं बरं. जरा पाहिल्यापेक्षा एकदम. कसं आहे सरपंच, हा दुखण्याचा भाग असतो. सगळं काही एकदमच नीट होणार नाही. थोडा वेळ जाऊन द्यायचा. पण ठीक आहे चेहरा सांगतोय तुमचा. सरपंच तुम्ही ठणठणीत झाले, फार बरं वाटलं. पण ते तुमची कन्या कशी आहे? अहो कन्याचं काय विचार काय. एकदम आनंदी तिच्या जीवनात. अरे वा. हो सारखी तुमची आठवण काढते. दादा तुमची ती फॅन आहेत. सारखं मला आमदार सारखं दादांसारखं व्हायचंय. मी हे करणार ते करणार असं. काय सरपंच तुम्ही सरपंच आहे पण कन्या आमदार होणार एक दिवस. दादा खुर्चीला धोका आहे तुमच्या. सरपंच माझ्या खुर्चीला धोका होऊ द्या पण ती एक दिवस नक्कीच आमदार होणार. हा? तिला का नाही आणलास? अहो ती येणार होती. पुढच्या वेळी नक्की घेऊन या. नक्की. हा? ती आत्ताच मागं लागली होती. हो नाही, घेऊन या पुढच्या वेळी. मी म्हणलं जरा थोडंसं वेगळ्या कामासाठी आलोय. असं. बरं आज कसं काय येणं केलं? दादा जरा थोडंसं मी वेगळ्या कामासाठी आलो होतो. बरं. ते आपल्या मागच्या मिटिंगला तो शेखर नावाचा मुलगा आला होता पहा. हो हो शेखर आला होता. हां हां. माझ्या वडिलाचा खून झाला. तुम्हाला कळलं असेल. नाही, खून झालेला समजलं मला. त्याचे वडील होते ते. हो हो हो. बर बर बर. वयस्कर होते, मजूर माणूस ना. हो साहेब अत्यंत प्रामाणिक माणूस. नाही पण ते काय व्यसन वगैरे होतं त्यांना? अहो नाही दादा. हां. अहो काडीचं व्यसन नाही. बर बर बर. अहो देव माणूस फार इमानदार. हो होय ना. कधी कुणाच्या आत येत नाही मध्ये येत नाही. कसं काय हे काय नेमकं? ते मध्यंतरी जरा ते भुजंगरावकडून आहे ना त्यांनी पैसे घेतले होते. नाही 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 मला इथं त्या मुलांनी सांगितलं ना हो. त्या भुजंगरावकडून काहीतरी पैसे घेतले होते म्हणून. तेच. तोच विषय ना. आणि त्या लल्लांनी त्या शेखरला मारहाण पण केली होती त्याच्यावरून. काय बोलतोय? हो. बर 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 बर. थोडस मला त्याच्यात जरा काहीतरी पाणी मुरतंय असं वाटतं. दादा शेखर हा मुलगा फार गरीब आहे हो. मजुरी करून खातो आणि त्याच्या मागे बघायला पाठीमागे कोणी नाही. सरपंच तुम्ही कसलीच काळजी करू नका. या विषयात मी PI बोलतो आणि जर PI नाही रिस्पॉन्स दिला तर मी SP बोलतो. शेवटी सर्वसाधारण माणसांचे जर असे खून व्हायला लागले, नको तो दहशतवाद जर गावावरती फोफवायला लागला तालुक्यात, तर मला ते सहन होणार नाही. बरोबर. काळजी बिलकुल करू नका. या प्रकरणाच्या मुळाशी मी जाणार, त्याचा सोक्षमोक्ष मी लावणार. तुम्ही काळजी करू नका. ओके चालेल. चालतं या येतो. या. राहुल ते PI फोन करायची आठवण कर. हां बोलतो मी जरा. संग्राम आवाज दे. शेखरराव. हो शेखरराव बाहेर या, मालक आलेत. मालक तुम्ही तुमचे तर सगळे पैसे मी लल्ला शेठला दिले ते मालक. अरे बाळा पैशासाठी नाही आलो मी. हां तुझं सांत्वन करायला. हा मी खुर्ची आणतो, थांबा. बस मालक. काय माहिती आहे का, ईश्वरी इच्छेपुढे कुणाचा इलाज चालत नाही रे. जो आलेला आहे
त्याला जायचंय, आम्ही जाणार. काय करणार हा? त्याच्यामुळं आता तू सावरलं पाहिजे. घराचा आता आधारस्तंभ तू आहेस. नीट सगळ्यांकडे लक्ष दे. तुला काही लागलं सवरलं बिनदिक्कतपणे सांग. हा, संग्रामला मी सांगून ठेवलेलं आहे, काय पाहिजे ना नुसता एक फोन कर. तुझ्या दारात सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या जातील. आणि मुख्य म्हणजे काय, कुठलाही गैरसमज तुझ्या मनामध्ये आणू नकोस बाबा. मालक तुम्हाला खरं सांगू का, मला तर ललन शेटवर डाऊट आहे. अरे काय रे, अरे नाही रे, लल्लन तसा नाहीये. तसं म्हणजे फाडकन बोलल, रागावल, चिडल, आरडाओरडा करल, एखादा फटका देईल रे. अरे पण मनानं फार प्रेमळ येतो, फणसासारखा आहे. नाही रे नाही, अरे लल्लन असं करू शकत नाही. उगच तुला मी म्हणतो ना, मनात गैरसमज बाळगूच नकोस. लल्लन किती साफ आणि सरळ आहे ना, मला माहिती. माझा मुलगा आहे तो. अजिबात तसं म्हणू नकोस, अजिबात नाही. आणि काहीही लागू दे तुला, सगळ्या गोष्टी दिल्या जातील, काळजी करू नकोस. आणि संग्राम बघा काय असेल ते. हे बघ शेखर, मालक तुझ्या घरचं सगळं बघतील. तुझं लग्न, तुझ्या बहिणीचं लग्न, तुझा आईचा सांभाळ, तुझ्या घरातल्यांचा सगळ्यांचा सांभाळ मालक करतील. पण तू काय टेन्शन घेऊ नकोस. आणि लल्लन शेटवर जो तुझा संशय आहे ना, तो मनातून काढून टाक. चल येऊ का आम्ही आता? हो या मालक. काळजी घे. फुलवानी जपीन पाय तुझा चपीन करील तुला मी राणी. हौस ही पूर्वीन सोन्यानं मडवीन ठेवीन हिरोईन वाणी. फुलवानी जपीन पाय तुझा चपीन करीन तुला मी राणी. हौस ही पूर्वीन सोन्यानं मडवीन ठेवील हिरोईन वाणी. भल्या पहाटे नदी काठी जाऊ गराने, गुल्लू गुल्लू गाऊ गया प्रेमाचे गाणे. भल्या पहाटे नदी काठी जाऊ गराने, गुल्लू गुल्लू बोलूया ग प्रेमाचे गाणे. गार गार वारा सुद्धा होईल सुगंधी, पुरी सोडू नको हे संधी. करू इश्काचे जुगल बंदे, पुरी सोडू नको हे संधी. करू इश्काची जुगल बंदी. अरे हर्षा, अरे काय दिवसापासून स्वप्न पाहायला गेला काय? अरे काय येडेपिडे झाले काय? मेंदू करपला तुझा. अरे भाई, अरे मी स्वप्नामध्ये ना अरे ऐक ना, स्वप्नामध्ये ना मस्त एक समुद्र का काहीतरी तलाव होता रे. छान अशी बोट होती. मी आणि राणी बसलो होतो. मस्त आम्ही लोक चाललो होतो. तो शांत वारा, ते मस्त समुद्र वगैरे, ते काय भारी वाटलेलं यार. चले उठ बाबा, हित नाही. अरे कुठं ते राणी. कुठलं सह्या राहील म्हटलं? 2-3 सह्या राहिले होते आपले. राहुल, हा सर. एसपीला फोन लावतो. एस पी साहेब नमस्ते. आमदार यशवंतराव निंबाळकर बोलतो. एस पी साहेब, तो वडगावचा खून जो झालेला आहे तो माझ्या तालुक्यातला विषय आहे. आणि तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की ते अतिशय संवेदनशील असं गाव आहे. हो, त्या खुनाच्या बाबतीत जो काही तपास चाललेला आहे ना, तो अतिशय संत गतीने चाललेला आहे असं माझं म्हणणं आहे. काय साहेब, ऐकून घ्या मी काय बोलतो ते. कसं आहे, ते वडगाव जे आहे ना, फार संवेदनशील गाव आहे. सगळ्यात महत्त्वाचं, त्या गावातले जे काही कार्यकर्ते, त्या गावचे सरपंच 3 वेळा माझ्याकडे येऊन गेले.
साहेब मी बाकीचं नाही बोलणार आहे, मी प्रतिनिधी म्हणून काम करतो. मला इथं हजारो लोकांना तोंड द्यावं लागतं. लोक मला मतदान करतात म्हणजे त्यांची काळजी घेणं माझं काम आहे. आणि ज्या व्यक्तीचा खून झालाय साहेब, तो व्यक्ती एक साधा मजूर आहे. साधा मजूर आहे, वयस्क व्यक्ती आहे. त्याचं पूर्ण कुटुंब उघड्यावरती पडलं आहे. या तालुक्याचा मी प्रतिनिधी आहे साहेब, लक्षात घ्या. मी तुम्हाला आता पुन्हा फोन करणार नाही या मुद्द्यावरती. मी काय सांगतो ते ऐका पहिलं. कसं आहे, तपास तुमचा चालू आहे, तपास चालू आहे. मला हे नाही केवळ ऐकायचं. काय नाही नाही नाही, ते मला नका सांगू तुम्ही. ते तुम्हाला CBI द्यायचं आहे, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर द्यायचं आहे का CID द्यायचं आहे, ते माझा विषय नाही आहे. मला त्या ठिकाणी रिझल्ट पाहिजे. काय कसं आहे, त्या वडगाव गावावरती भुजंगराव नावाच्या एका व्यक्तीची दहशत आहे. त्याचा एक मुलगा आहे ललन नावाचा. आणि ह्या दोघांचे जे धंदे जर पाहिले ना आपण, सगळे 2 नंबरचे धंदे आहेत. आणि आपल्याकडे कधी तक्रारी आल्या असतील त्यांच्या बाबतीत, व्याजाने पैसे देणे, मारामाऱ्या करणे, सगळे चुकीचे धंदे करणे. तर मला थोडंसं असं वाटतं आहे, म्हणजे गावातून कुजबूज आहे की या 2 व्यक्तींचा त्यामध्ये नक्की सहभाग असू शकतो. हो हो हो, नाही त्या दृष्टीने तुम्ही तपास करावा. आणि तपास अतिशय निष्पक्षपणे झाला पाहिजे. हो चालेल, ठीक आहे, चालेल चालेल, ओके ओके. बोला. काय लय दिवसात फोन केला, काय म्हणजे नाराज बिराज आहे काय आमच्यावरती? नाही काय चुकलं बिकलं काय आमचं? हा नाही 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 तसं नाही हो. हां बर, कशासाठी फोन केला? बर 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 बर, वा 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 वा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मस्त मस्त, चांगली खबर दिलीत. काय आहे, तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. आता तुमचं सहकार्य असंच राहिलं ना, लई पुढं जाऊ आम्ही. आणि आम्ही पुढं जाताना तुम्हाला बी बरोबर घेऊन जाऊ. आणि साडी आवडली का वहिनींना? अहो पुढच्या वाढदिवसाला बघा मस्त काहीतरी गिफ्ट देतो. काळजी करू नका, आमच्या बरोबर राहा. कसं आहे, तुम्ही आहे तर आमची चाल व्यवस्थित पडत राहणार. नाही, तुमच्या अपडेटवरती आम्ही सगळ्या गोष्टी अपडेट करत असतोय ना. हां 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 हां, नाही नाही या तुम्ही वाड्या. हां काळजी करू नका, बिंदास या. होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल. आणि या खबर दिल्याबद्दल धन्यवाद. ठेवतो. मालक, कसली खबर? संग्राम शेठ आमदार. ईर्षेने पेटलेली माणुसकी आटलेली इरसाल एक एक पुढारी. कुर्र घोड्या वादावादी उरावर लाटालादी तलवारी यांच्या दुधारी. ईर्षेने पेटलेली माणुसकी आटलेली इरसाल एक एक पुढारी. कुर्र घोड्या वादावादी उरावर लाटालादी तलवारी यांच्या दुधारी. फोडी लाडी गोडी सत्यसाठी यांची विसरून वैर रोज मैफिल रंगत सांची. फोडी लाडी गोडी सत्यसाठी यांची विसरून वैर रोज मैफिल रंगत सांची. लोकशाही मध्ये झालं मतदार नंदी. पोरी सोडू नको ही संधी यांची उतरूया सत्तेची धुंदी. पोरी सोडू नको ही संधी यांची उतरूया सत्तेची धुंदी.